अक्का हा तुम्ही पण बसा की मी वाढते. अगं बसूयात की आपण नंतर. नको तुम्ही बसा संग संग बसा. असं म्हणतीस? बरं बाई. अरे आप्पाला बोलवा. आप्पा हे आप्पा काय? अरे ये की आता जेवायला. बास कर तुझं उधारीचं गिराईक. आलो आलो. माझं शीतलचं लग्न होईल ना? होणार भैया 100% होणार. होणार ना? हा हा पण त्याला हे सगळं मी केलंय हे नाही ना कळणार कुणाला? अहो, कुणाला कसं कळेल भैया? ती पोरं केव्हाच गायब झालीत. त्यामुळे नाही कळणार. बाकी कुणाला माहित नाही ना. आणि सकाळी तुम्ही सूर्याला बोलताना सावरून घेतलंच की, त्यामुळे कुणालाच माहित नाही. हा नाही कळणार नाही कळणार तू तू नाही ना सांगणार कुणाला टॅलेंट? नाही ना सांगणार? भैया आपल्या दुसरी शपथ, जीव गेला ना तरी कुणाला सांगणार नाही मी. हा टॅलेंट काय बी करून माझं शीतलशी लग्न झालं पाहिजे बघ. बाकी काय नाही पाहिजे मला आयुष्यात. अहो भैया सगळं तुमच्या मनासारखं होणार, फक्त तुम्ही रागावर कंट्रोल करा. हा मी कंट्रोल करणार रागावर कंट्रोल करणार. पण चूक तुझीच आहे टॅलेंट. माझी काय? तू मला आधीच का नाही सांगितलं शीतलने प्रपोज केलंय ते? आजीला इकडे येऊ दिलं नसतं मी. अहो भैया आत्ता सांगितलंय तर तुम्ही असं करून बसलाय. आणि तेव्हा जर सांगितलं असतं तर तुम्ही काय काय केलं असतं विचार केलाय का? म्हणून नाही सांगितलं तुम्हाला. हा मग आजीची चूक आहे. त्याला कळायला नको का? हा कळायला पाहिजे ना. आपण एखाद्याच्या मध्ये नको जायला बाबा. कळायला पाहिजे का नाही? कळायला पाहिजे भैया. माझं शीतलवर एवढं प्रेम आहे हे कळायला पाहिजे ना त्याला. आणि त्याला तर माहिती बी आहे. त्याला तर प्रपोज बी नेला होता ना माझा. हा शीतल बी अशी का करते? त्याला माझं प्रेम का दिसत नाही? काय बघितलं त्याने त्या आज्यात? त्याला तर धड स्वतःच घर पण नाही. भाड्याच्या घरात ठेवल तिला त्यो. बरोबर आहे भैया. मी तेच बोलतोय खरं. नाही भैया. हा ना म्हणजे बरोबर बोलतोय ना मी? होय भैया. हा म्हणजे मी बरोबर बोलते. पण हे शीतलला कळलं पाहिजे का नाही? अहो भैया तुम्ही तिच्यासाठी काय काय करताय तिला कुठं माहितीये? पण ज्या दिवशी तिला कळेल ना तेव्हा तिला लय भारी वाटेल. भारी वाटेल. हा भारी वाटेल. पण तिला कधी कळणार टॅले? अहो भैया तुमचं आणि तिचं लग्न झालं की कळेल. हा माझं तिचं लग्न झालं मला कळणार. टॅलेंट करेक्ट आहे तुझं. आमचं लग्न झाल्यावर तिला कळलं. बरं भैया चला आता 2 घास खाऊन घेऊ. चला उठा. हा चला. अरे VIP या की. जयश्री काय 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 करताय तुम्ही? जयश्री काय करताय जयश्री? तुला काय वाटलं? तू अजिंक्यांवर हल्ला केलास हे न कळणे इतपत मूर्ख आहे मी? हल्ला मी नाही केला. अहो ते टॅलेंटला विचार. टॅलेंट हे शानपणा कोणाला शिकवतोयस? हा जयश्री बघा ऐका तुम्ही शांत व्हा आधी. बसून बोलू आपण. आता शांत मी नाही तू अन शीतल होणार आहेस. म्हणजे तुला आधीच सांगितलं होतं ना अजिंक्यांना हात जरी लावायचा प्रयत्न केलास ना तर शीतलचा काय करून ठेवीन ते लक्षात ठेव. जयश्री काय केलंय तुम्ही? तू माझ्या प्रेमावर हल्ला केलास आणि मी तुम्ही काय केले? शीतलला आत्ताच खीर देऊन आलीये. तिच्यासाठी तू अजिंक्यांचा जीव घ्यायचा प्रयत्न केलास ना. आता मी तिचा जीव घेणार आहे आणि ते बी तुला सांगून. शीतलच्या खिरीत इश मिसळले.
ध्रुव हात धुतलेस का? नाही. बरं राहू दे, मीच भरवते तुला आता. काय ध्रुवल जर द्या वाढून. हा देते. शितल्या ह्यो कोणाचा डबा आहे? ते माझ्यासाठी आहे. अगं पण काय आहे त्याच्यात? खीर आहे. कुणी दिली ग? दिली कोणीतरी, पण फक्त माझ्यासाठीच आहे. अजून कुणाला बी मिळणार नाही. मुझे भी नहीं. नाही, कुणालाच नाही. माझ्यासाठी आहे, मीच खाणार. अगं आता घरात आणलीच आहेस तर सगळ्यांना वाटून खायची ना. नाही नाही, वाटून बिटून काय नाही, मीच खाणार आहे. कुणी दिला का डबा? ते नाही सांगू शकत. बरं बाई, नको सांगूस. ए, कुणी तिच्या खिरीला हात लावू नका. तिचे तिलाच खाऊ दे. मुझे भी चाहिए. ध्रुव आपण रात्री खीर करू हा, आणि आपण केल्यावर तिला द्यायचीच नाही. हाँ. शीतलच्या खिरीत ईश मिसळलंय. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता पुकाचे. जीवन करी जीवितवा, अन्न हे पूर्ण ब्रह्म. उदर भरण नो हे जानिजे यज्ञ कर्म. पांडुरंग पांडुरंग. पांडुरंग पांडुरंग. शिकऱ्या, अरे केस लयच वाढलेत तुझी. आईला का चेष्टा करतोय. अरे खरंच तर. राहुल्या नंबर आहे वे, जाऊ का? अरे थांब की, ते जीन बिन मोजून 4 केस ते कापा किती वेळ लागतोय. बस. राहुल्या, अरे बा हे बघ. अरे ह्यो असं पळत का गेला? काय झालं याला? काय पिसाळलेलं कुत्र बित्र चावलं का काय? ए, चल जाऊन बघू. हा, चल. ए, केस आलो का? चल. अर्ध कसं दिसल? टोपी का? हा चल चल. भैया असं का पळते रे? ओ भैया, काय झालं?
अरे काय रे बाई, खीर पिऊ नका. त्यात विष मिसळले. काय हो होय. अरे भैया काय बोलतोयस? अहो नाना खरंच मी खोटं नाही बोलत. तुला कोणी सांगितलं? अहो मला माहितीये. काय माहिती? उगाच काय तर कारण काढून. अहो नाही नाही खरंच सांगतोय मी, शपथ. अरे भैया तुझा काहीतरी गैरसमज होतोय. असा अन्नात विष कोण घालल? अहो नाना खरंच सांगतोय मी. मग सांग बर, कुणी मिसळलंय? हा, जय श्रीनाथ. भैया तू जयश्रीवर सरळ सरळ जीव मारण्याचा आरोप करतोयस, कळतंय का तुला? अहो नाही नाना खरंच सांगतोय मी. नाना खोटं बोलते. अहो खरंच तिने विष मिसळले, खरं सांगतोय मी. पिऊन बिन तर आलं नाहीस ना? शीतल, भैया पण तुम्हाला कोणी सांगितलं? अहो तिनंच सांगितलं. ती स्वतः सांगणार आहे व्हय? अहो खरंच तिनं सांगितलं कार्यालयात येऊन. तुला काय आम्ही मूर्ख वाटलो व्हय असं सगळं खरं समजाय? आणि तिने जर काही इश मिसळलं असतं तर ती तुला कशाला सांगत? प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. नाना याचं काय बी ऐकू नका. याला फुशारक्या मारायची लईच हौस आहे. अहो कसं सांगू तुम्हाला आता? हा बर, मला कसं माहिती ही खीर जयश्रीने दिली ते? शीतल, खीर तिनंच दिली ना? होय. मग भैयाना कसं कळलं? एक काम करा, त्या जयश्रीला आत्ताच्या आत्ता इथं बोलवून घ्या. हा बरोबर आहे. म्हणजे जे काय खरं खोटं होईल ना ती हित होईल. हा ए सावऱ्या, जा बोलून आण. नाना, नाना, काय रे? जयडे तू हे तर काय करतीस? अगं भैया येड्यागत पळत आले म्हणून म्हणलं काय झालं बघावं. जयश्री, तूच शीतलला खीर आणून दिलीस ना? हो, अहो आमच्या अजिंक्यांसाठी केली होती, म्हणलं शीतलला बी जरा द्यावी. का काय झालं? भैयाचं असं म्हणणं आहे की तू त्यात विष घातलंयस. नाही नाना, अहो मी असं का करीन? जयडे तू खरंच काय केलं नाहीस? अगं नाही. मग खीर कुणाला देऊ नगस असं का म्हणली होतीस?
बघा ना जर हिने काही केलंच नसतं ना तर खीर कुणाला देऊ नको म्हणून सांगितलंच नसतं. जयश्री, आणि मला तर म्हणली होतीस कुणाला सांगू नगस. मग हर्षवर्धनला कसं कळलं तुम्हाला खीर देऊन गेली असते? आता ते मला काही माहित. बहुतेक त्यांनी मला येताना बघितलं असेल. आणि शीतल तुला लवकर बरं वाटावं म्हणून मी म्हणलं होतं खीर एकटीनच संपव म्हणून. अरे खोटं बोलते ही. खोटं बोलायचं काम नाही हा. नाही ना अहो मी कशाला खोटं बोलू. खोटं नाही बोलत ना मग खीर प्यायला सांगा हिला. प्या. नाही, मी नाही पिऊ शकत. बघितलं का जयडे आता तर यांना खीर पिऊन दाखवत. अग नाही, उपवास आहे माझा. अहो खोटं बोलते ही. नाही अजिंक्यांना बरं वाटावं म्हणून मी उपवास ठेवलाय. खीर नाही प्यायची ना म्हणून काहीतरी कारण सांगते. नाही खरंच शपथ. ना मी सांगतो पोलिसांना बोलवा. काय खरं खोटं व्हायचं ना त्या होऊ द्या एकदाच.